आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। जळगाव जामोद शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत निवेदन। 26 मे रोजी झालेल्या चक्रीवादळ पावसामुळे शेतीचे व जनसामान्यांचे प्रचंड झाले नुकसान। सविस्तर वृत्त असे की दिनांक 26 मे रविवारला दुपारी 4 वाजता अचानक आभाळ येऊन चक्रीवादळ सारखा वारा वाहू लागला व जोरात पावसाला सुरुवात झाली। गोरगरिबांच्या घरावरील टीन पत्रे उडाली, शेतातील मोठमोठी झाडे पडली, तसेच गुरेढोरे जखमी झालेत। याबाबत महसूल विभागाने तात्काळ युद्ध पातळीवर पंचनामे करून त्यांना योग्य मदत व सहकार्य करावे, अशी जळगाव जामोद मतदारसंघाचे पक्षनेत्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट ज्योतिताई ढोकणे, तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर, शहर अध्यक्ष अरुण घोलप, डॉक्टर प्रशांत राजपूत, ओपिताळे, प्रवीण भोपळे, नगर परिषद सदस्य श्रीकृष्ण केदार, ॲडव्होकेट रवींद्रजी काकडे, डॉक्टर ॲडव्होकेट अमर पाचपोर, संदीप मानकर, ॲडव्होकेट शेख शाकीर, ॲडव्होकेट मोहम्मद इरफान, अयाज सेठ, विजय काळदाते, सुनील निमकर्डे, रवींद्र उगले, अब्दुल झहीरभाई, नंदकिशोर बाटे, शंकर मस्के, संजय इंगळे, नासिरभाई, दुष्यंत राऊत, अर्जुन मुंडोकार, जगन्नाथ घोपे, अनिल इंगळे, हुसेन राही, नितीन जाधव, जुनेद शेख व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। ते आता 7-8 महिने होऊन गेले ना, अशा वेळेस थोडेसे निकष शिथिल करायचे गरीबासाठी। हे सामान्य लोकांना 4 पैसे खिशात गेले तर मला हे सांगा, माझी किती इच्छा असली फायनल करायचं पहिले आमचे कसे काढून त्याच्या मागचा होईल बरं, पण मागून रोडण्याचे अर्थ नसते ते काही झाले किंवा ज्याला गरज नाही त्याला मदत मिळते आणि जो खरा गरजू आहे। काल जळगाव जामोद तालुक्यामध्ये चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि या परिस्थितीमुळे जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये लोकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। लोक बेघर झालेत, त्याचबरोबरीनं शेतीचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे। कुणाच्या केळीच्या बागा होत्या, पपईच्या बागा होत्या, त्या आज जमीनदोस्त झालेल्या आहेत। असं प्रचंड नुकसान कालच्या या चक्रीवादळानं संपूर्ण जळगाव तालुक्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळे आज शेतकरी हवालदिल झालेला आहे। या शेतकऱ्याचे आसू पुसायसाठी खऱ्या अर्थानं शासनानं जागी झालं पाहिजे आणि तत्परतेनं शासनानं या शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली गेली पाहिजे। त्याचबरोबरीनं बेघर झालेल्या अनेक माता जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनी जेव्हा त्यांच्यावरची जी आपबीती सांगताना अक्षरशः थरकाप उडवणारी परिस्थिती त्यांची होती की घर हे पूर्ण त्यांचं उडून गेलं, छप्पर उडून गेलं। केवळ स्वतःचा जीव वाचवत कोणी त्या ठिकाणी थ्रेशरच्या खाली लपलं तर कोणी कुठे लपलं, अशी परिस्थिती त्यांनी सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं। माझं एवढंच म्हणणं आहे की मागील काळामध्ये 22 जुलैला देखील या संपूर्ण तालुक्यामध्ये महापुरानं थैमान घातलं होतं। त्यावेळेस देखील अनेक जण बेघर झालेत आणि अद्यापपर्यंत 8 महिने झालेत, त्यातील अनेक जणांना, दुकानदार असतील किंवा अनेक बेघर झालेल्या लोकांना अद्यापही मदत मिळाली नाही। ती परिस्थिती पुन्हा या शेतकऱ्यांवर, इतक्या सामान्य जनतेवर आली नाही पाहिजे म्हणून आज आम्ही इथे कलेक्टर साहेबांना, एसडीओ साहेबांच्या माध्यमातून एक पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलं आहे आणि एवढं सांगितलं आहे की ही परिस्थिती गंभीर आहे, याची जाणीव आपण सर्वांनी ठेवावी। तात्काळ मदत ही शासनानं यांना करावी, अन्यथा आंदोलन केलं जाईल। हे काँग्रेस पक्ष तालुका आणि शहराच्या वतीनं निवेदन आज दिलं।